बडेकरांनी 200 कोटी रुपये टेंडर भरलं आणि रांजेकरांनी 185. एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, मग त्यांना हे कसं कळणार की 223 कोटी रुपयाचे हे पुढे पैसे भरले पाहिजे, कारण त्या रजिस्टर फॉर्मला 223 कोटी रुपयाचं मूल्यांकन होतं. आणि मग ह्या 3 कंपन्या आहेत, मग 230 कोटी रुपये गोखलेंनी भरले, बडेकरांनी भरले, रांजेकरांनी भरले. हे 2 वर्षापूर्वी ह्या संचालकाला कसं कळलं की 230 कोटी रुपयालाच ही प्रॉपर्टी जाणार? म्हणजे हा व्यवहार सगळा गोळमेळ करून हा केलेला आहे. बडेकर कंपनीत मोळ आहेत का नाही? आहेत की बडेकर कंपनीत आहेत, गोखले कंपनीत निघाले असं ते मानतात, पण रजिस्ट्रेशन कुठं त्यांचं आपल्याला आढळून आलं. आणि ह्याच्यामध्ये हे एकत्र येऊन ही टेंडर प्रक्रिया केलेली. या टेंडर प्रक्रियेमध्ये धर्मदाय आयुक्तांना बी याच्यामध्ये दिशाभूल केलेली, रजिस्टरला दिशाभूल केलेली. याचा लेआउट महानगरपालिकेला इथंही कागदपत्र अपूर्ण आहेत. आणि ह्याच्यामध्ये ही जैन समाजाची युवकांची जागा खाण्याचा जो प्रयत्न केला हे मुरलीधर मोहोळेचं पाप आहे. आणि याच्यामध्ये भाजप म्हणून नाही, पण एक विकृती म्हणून, पुणेकर म्हणून, जैन समाज म्हणून, एक विद्यार्थीच्या बाजूने असलेला कार्यकर्ता म्हणून माझी मी बाजू मांडलेली. आपल्याला आठवत असेल कलमाडी साहेबांना ज्यावेळेला काँग्रेसनी त्यांचे आरोप केले, काँग्रेसने नाही जनतेने आरोप केला, त्यावर काँग्रेसने राजीनामा देऊन त्यांची चौकशी केली. तशीच नरेंद्र मोदींनी यांची चौकशी केली पाहिजे. आणि ह्याच्या तोच गोखले म्हणतोय हा 2700 कोटीचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे हा ईडीकडे हा प्रोजेक्ट गेला पाहिजे, ईडीने चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये असणारे दोषी यांच्यावर कारवाई केली. म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर मला कुठल्याही म्हणजे कंडिशन्स असतात की कुठल्याही कंपनीमध्ये भागीदारी करता येत नाही, त्यामुळे मी या सगळ्यातून राजीनामा दिलेला आहे. आणि राजीनामा दिल्यानंतर हे सगळं झालंय, त्यामध्ये माझा काहीच संबंध नाही. आणि जर का सगळे माझे मित्र असतात अशा सामाजिक कामामध्ये असताना, ते माझे मित्र असतील पण त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यात माझा काय संबंध, असं त्यांचं म्हणणं आहे. ना पण त्यांनी जी बाजू मांडली नाही यांची सगळ्यांची, तर ते असं ठोकून बोललं ना यांच्यावर कारवाई करा, यांनी चुकीचं केलं असेल, यांनी मित्र असल्या तर मित्राला पाठीशी घालायचं काम करता, म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये ते आहे. त्यांनी कुठेही त्यांच्या प्रेसमध्ये किविल आणि त्यांची प्रेस होती, जर चुकीचं असेल आणि जर बडेकर गोखले चुकीचं वागत असेल तर त्यांना जेलला टाका, त्यांच्यावर कारवाई करू, हे शब्द अपेक्षित मला आणि तुम्हाला आणि पुणेकरांना होते. तर हे त्यांनी केलं असेल, त्यांनी नाही केलं असेल, हे केविलवाणी प्रयत्न करू नये, त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही, ह्याचाच अर्थ ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तुम्ही वैफल्यग्रस्त आहात म्हणून तुम्ही टीका करताय असा देखील त्यांनी आरोप केला. त्यांचं ते फक्त ह्याच्यावर बोला त्यांनी जैनवर, मला मेंटल काय ते म्हणतात त्यांना मी मान्यता आहे, मी माझा उपचार करून घेईन, फक्त जैन समाजाच्या जागेवर. काय आपल्याकडे बडेकर मध्ये तो आहे, आज बी आहे. त्यांचं म्हणणं की नाही, आता मला राजकारणात आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर मला हे कोणाला माहिती, तुम्हाला दाखवलं का कागद? त्यांनी कागद दाखवले, कुठला कागद दाखवला? गोखलेंना आणि बडेकरांचा दाखवलं का? मग बडेकर कसा आला ह्याच्यात? बडेकर गोखले त्यांचे जे सगळं खोटं आहे, दिशाभूल करणारे, गोखलेला प्लॅन मिळणारे, प्लॅन झाला होता, मी नाव येऊ नये म्हणून ते नाव कमी केलं. बडेकर सारखा आणि ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये चुकीचा, एक टेंडर जर 3 टेंडर आले असतील आणि 2 जर ते डिझॉल्व्ह झाले असतील तर परत त्याला मुदत मागवायला लागते, का नाही मागवली? बडेकर एवढी कमी रक्कम टाकतो म्हणजे यांचा हस्तगत आहे. गोखले मित्र आहे, मग बडेकर मित्र आहे, रांजेकर मित्र आहे, मग आहे तरी कोण पाहिजे? मग हे कसे नाही ते त्यात आहे, त्याची चौकशी. फोटो दाखवतायत ना, त्यांचं म्हणणं आहे की महावीर भगवानच्या जयंती दिवशी आम्ही तिथे गेलेलो, माझ्या गळ्यात महायुतीचा पण पटका आहे आणि दुसरा जो पटका तो महावीर जयंतीचा आहे, म्हणून मी तिथे गेलो. माझं म्हणणं त्याच्यानंतरच मग हे जे व्यवहार झालेत, बडेकर कसे आले, गोखले कसे आले, रांजेकर कसे आले, कोथरूडचेच बिल्डर कसे आले, महाराष्ट्रात काय बिल्डर गेलेत का कुठं? म्हणजे मी नेहमी म्हणतो, राजा ज्यावेळेला व्यापारी होतो त्यावेळेला जनता बेकारी होती, यांना मलबार हिलचे भाव माहिती आहेत, म्हणून या जनतेला लुटायचं काम हे करतात. तर ही विकृती बंद केली पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीवर बोलत नाही.